हॅलो आणि वेलकम बॅक। तर आता आपण डिनर करून घेतलाय, सगळं झालंय। 10 वाजून 5 मिनिटं झाली आहेत आता, आणि अंथरूण वगैरे सगळं टाकलंय। मी जस्ट आत्ताच तोंड धुवून आली आहे आणि शिंका येत होत्या म्हणून थांबली होती खरं तर मी रात्रीचं स्किन केअर तुमच्याबरोबर शेअर करतेय। त्याच्यामध्ये हे डर्माकोचं आहे कोजिक ॲसिड, जे हे डार्क्स अँड सगळं आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आहे। तर हे अत्यंत थोडंसं घ्यायचंय, असं मी एकदम थोडंसं दिसते तुम्हाला माझ्या हातावर, एकदम थोडंसं घेऊन स्प्रेड करतेय। ते लिक्विड असल्यामुळे ते पटकन असं खाली येते सरकून। तर मग मी हे स्किन केअर डेली करते, म्हणजे हे सिरम सध्या म्हणजे तरी एक मला वाटतंय 10 दिवस झाले हे सिरम मी ऍड केलंय। बघू आता रिझल्ट कसे येत आहेत, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। सिरम असं छान मी लावून घेतलंय, जास्त मसाज नाही करणार आहे, फक्त ते स्किन मध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे बस। असं सिरम लावून झालेलं आहे। आणि माझं ऑल टाइम फेवरेट सेटाफिलचं मॉइश्चरायझर, सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावते बस। नाईट स्किन केअर मध्ये जास्त काय नाहीये, फक्त सिरम आणि मॉइश्चरायझर एवढंच आहे। खरं तर हे मॉइश्चरायझर मला खूप जास्त आवडतं, खूप जास्त सॉफ्ट आणि म्हणतात ना ह्याची सवय झाली आहे मला आता। म्हणजे दुसरं कुठलंही मॉइश्चरायझर असलं तरी हे असलंच पाहिजे, हे मस्ट आहे असं वाटतंय मला। म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला खूप जास्त सूट करते ना, तसं वाटतं मला। हे लावल्यानंतर स्किन माझी खूप जास्त सॉफ्ट आणि छान फील होते। तर मग आता स्किन केअर करून झालंय, छान असा मसाज करायचा। मी इथे थोडंसं मॉइश्चरायझर ठेवलेलं, जे की मला असं मसाज करायचं होतं म्हणून। आपल्याला ज्या काही बेसिक स्टेप्स माहिती आहेत तसं करायचं। असंही यूट्यूब वरती खूप जास्त याच्याबद्दल नॉलेज आहे, त्यामुळे अजून मी वेगळं द्यायची गरज नाहीये। असं छान मसाज करून झालंय, माझं स्किन केअर झालंय। आता थोडंसं हेअर कोम करणार मी। आणि हो, महत्वाची टिप, थोडंसं राहिलेलं असं पुसून टाकायचं, वेस्ट कशाला ना म्हणून। महत्वाची टिप अशी आहे की मी एकदम झोपताना, अजून तर मला भगवद्गीता वाचायची, मी रोज रात्री झोपायच्या आधी भगवद्गीता वाचते। हे काही मी शूट वगैरे नाही करत, पण वाचते बरेच दिवस झाले। वेनसडेला आणि संडेला नाही वाचत, जेव्हा एग्स वगैरे काय खाते तेव्हा, अदरवाईज वाचते डेली। तर मग आता मी कोम करणार हेअर आणि भगवद्गीता वाचणार, आणि वाचून झाल्यानंतर झोपणार मस्त। माझं टार्गेट असतं 11च्या आधीच झोपायचं काही करून। तर मग असं असतं माझं नाईट रुटीन, जे मी तुमच्याबरोबर शेअर केलंय। आणि ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा। जर तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉग सबस्क्राईब केला नसेल, म्हणजे माझ्या चॅनेलला, म्हणजे मी बघितलं डेटामध्ये की व्ह्यूज जे आहेत ते सगळे अनसबस्क्राईब लोक आहेत। तर जर तुम्ही ब्लॉग बघताय तर कृपया करून सबस्क्राईब करा, आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या आणि छान अशा मोमेंट शेअर करा तुमच्या फॅमिली बरोबर। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।